नमस्कार, मी रवींद्र ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सिल्लोड ग्रामीण. कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिल्लोड ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नदी, नाले, ओढे यांना पूर आलेला आहे. आज दिनांक 16/9/2025 सकाळी 7 वाजताची ही परिस्थिती आहे. सिल्लोड ग्रामीण भागातील कोटनांद्रा, चारनेर, आमठाणा, घाटनांद्रा, केळगाव, बोरगाव बाजार, बोरगाव सारवणी, बोरगाव वाडी आणि संपूर्ण पूर्णा काठावर मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे पूर्णा नदीकाठच्या तसेच चारणा आणि केळणा नदीकाठच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही नदीच्या पाण्यामध्ये किंवा पुरामध्ये गंमत म्हणून पूर बघायला या पद्धतीने कोणीही जाणार नाही, याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. कोणीही जर कुठे अडकलेले असेल, पुराच्या पाण्यात कोणी सापडलेलं असेल तर त्यांना आपत्कालीन मदतीसाठी पोलीस प्रशासन आणि संपूर्ण यंत्रणा 24 तास रस्त्यावर आहेत. कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी आपण 112 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच या संपूर्ण परिसरात प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून गस्त करण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन आहे की कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये किंवा पुराच्या पाण्याकडे जाऊ नये. कुठलीही जीवितहानी होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. दिलेल्या सूचनांचं सगळ्यांनी पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. धन्यवाद.